रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी लाईट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। टेलिग्राम चॅनलचं नाव DS_YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। तर भावांनो, जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुमच्याकडे लाईट मोशन ॲप असणं गरजेचं आहे, खूप गरजेचा विषय। आणि हे तुम्हाला भेटते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। टेलिग्राम चॅनलचं नाव DS_YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनलची, त्याच्यावरती क्लिक करा आणि पिन मेसेजमध्ये तुम्हाला आपलं हे भेटून जाईल ॲप, ते घेऊन टाका विषय। ओके, तर चला आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया। तर मी अलाइट ओपन करून घेतो। ठीक आहे, अलाइट मोशन ॲपला ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही आपलं सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक ड्राईव्ह दिले आणि बीटमार्क शेक इफेक्ट आपलं काय डायरेक्ट आहे, क्लिक केलं की डायरेक्ट इम्पोर्ट होत आहे, तेवढं करा आणि बीटमार्क शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्या। तर मी इथं बीटमार्क ओपन करून घेतो। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला इथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे, आपलं बीटमार्क तुम्हाला इथे ओपन करायचं आहे। तर काय अशा प्रकारचं आपलं जे काही ते बीटमार्क तुम्ही इथे बघू शकता। ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, एकदम सोपा विषय। एकदम स्टार्टिंगला जे पहिल्यांदा प्लसवरती खाली क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आणि मीडियावरती इथे क्लिक करायचं आहे। मग तुम्हाला इथं खूप सारे फोटो बघायला भेटतील, तुम्ही ह्याच्यामध्ये कोणताही एक फोटो घेऊ शकता। ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल मी इथं हा फोटो घेतो। ठीक आहे, हा फोटो तर घेतल्यानंतर वरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कॉम्पोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटोला ओढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एकदम लास्टला यायचं नाही, तर तुम्हाला पहिले बीटमार्कपाशी यायचं, हे बाणाचा यूज करू शकता तुम्ही। ठीक आहे, हे बाणाचा यूज करायचा आणि 1 नंबरच्या बीटमार्कपाशी यायचं आहे। हे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून पहिला फोटो इथपर्यंत ओढून घ्यायचा आहे। ठीक आहे, एवढंच झाल्यानंतर परत तुम्हाला सेम ह्याच पद्धतीने सर्व फोटो ॲड करून घ्यायचे। मीडियावरती क्लिक करायचे, फोटोवरती क्लिक करायचे, फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे। फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि फोटो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला ह्या बाणावरती क्लिक करून पहिल्या बीटमार्कपाशी येऊन तुम्हाला ह्या फोटोला इथून कट करून घ्यायचा आहे। एकदम सोपा विषय, सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला सर्व फोटो लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत। तर सुद्धा चला मी सुद्धा ॲड करून घेतो, तुम्ही सुद्धा ॲड करून घ्या। तर बघू शकता मी जवळजवळ सर्व फोटो लावून घेतलोय। आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तर एवढं असं सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याचं एकदम स्टार्टिंगला ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला तुम्हाला सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मटेरियलमध्ये एक अशा प्रकारचा PNG आहे, हा PNG तुम्ही ते ॲड करून घ्या। एकदम लास्टला या, हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत PNG ओढून घ्या। ठीक आहे, एवढंच झाल्यावर तुम्ही बघून घ्या पहिल्यांदा। ठीक आहे, म्हणजे सर्व फोटो व्यवस्थित बसलेत का, कुठल्या फोटोच्या डोक्यावर वगैरे PNG येते काय, हे सगळं नीट चेक करायचं। कारण विषय कसा आहे, हे जर तुम्ही चेक केला नाही तर मग बाहेर दिसत नाही हो विषय। हे बघू शकता, ह्या फोटोवर दिसतंय, ह्या फोटोला व्यवस्थित आहे, पण ह्यो जो आपला फोटो आहे काय ह्यो आला, हे जरा विषय घ्यायला आहे। तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ह्या फोटोला काय करायचं, खाली वाढायचं, 2 बोटं धरायचं अशा प्रकारे फोटोला। ओके, 2 बोटं धरून फोटोला झूम करायचं आणि फोटोला खाली वाढायचं, म्हणजे कसा व्यवस्थित विषय होते। ओके, बघू शकताय। आता एवढंच झालं का, तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, आपण PNG लावलं त्याच्यावरती क्लिक करून मग ट्रान्सफरवरती क्लिक करा आणि वर टाकला, म्हणजे कसं थोडं विषय ह्याला पण जरा ॲडजस्ट झालं पाहिजे हो, नाही तर हे फोटो काय म्हणाल की बाई सगळे बाहेर दिसतात मला का असं विषय। तर हे सगळं आता सगळंच बाहेर दिसते। ओके, तर एवढंच झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तर याचे आपल्या पहिल्या बीटमार्कपाशी। ठीक आहे, पहिल्या बीटमार्कपाशी आल्यानंतर तुम्हाला सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, आपला जो ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला दिला आहे तो ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला लावून घ्यायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे विषय आहे, त्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करून मूव ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं मोठं करायचं अशा प्रकारे। ठीक आहे, अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जायचं आहे, लाईटनमध्ये जायचं, इथं बघू शकता लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन सेट करायचं आहे। ठीक आहे, स्क्रीन सेट केलं की अशा प्रकारचा विषय होतोय आणि एवढं झालं की तुम्हाला वरी कॉपीचं बटन, म्हणजे हे जे बटन आहे लेअरचं आहे, लेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअर बघू शकता, कॉपी लेअर करून घ्यायचा आहे। ठीक आहे, लेअर कॉपी केली काय, तुम्हाला सिम्पली जिथं बीटमार्क समजत तिथे यायचं आहे, दुसऱ्या बीटमार्कपासून तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। सेम हीच पद्धत फॉलो करायची आहे, लास्टपर्यंत आपले जेवढे फोटो आहेत काय तिथपर्यंत जायचं अशा प्रकारे। नुसतं लेअरवरती क्लिक करा, पेस्ट लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा, एकदम असा सोपा विषय। फक्त एवढं करत तेवढं लाईक मारा, कमेंट एक विषय मारा आणि सबस्क्राईब एवढं करा विषय। कारण विषय कसा आहे माहिती आहे काय, तर तुम्ही तेवढं केलं का विषय म्हणजे एकदम असं आपल्याला भारी वाटतं आहे आणि मग आपण आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करता।
आता लास्टच्या बीट नकोशी आल्यानंतर पुढचा पार्ट तेवढा ह्या व्हिडिओचा डिलीट करून टाका. विषय म्हणजे कसा एकदम खतरनाक पाहिजे ना आपल्याला. ओके, तर एवढं असं झाल्यावर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तर तुम्हाला याच्यात एकदम स्टार्टिंगला इथं आता आपल्याला लावायची इफेक्ट लावण्यासाठी काय करायचं, इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. जो पहिला फोटो आहे काय त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर अशा प्रकारे बॅक येऊन तुम्हाला बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. आणि जो आपला पहिला फोटो आहे काय त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. नंतर एवढं असं झालं का, हे विषय असा एकदम खतरनाक दिसतोयच हो, त्याचा विषयच नाही, हे असं भारी दिसतेच. आता एवढं असं झालं की तुम्हाला सिम्पली इथून बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. आणि जो आपला पुढचा फोटो आहे 2 नंबर त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर बॅक येऊन बीटमार्क ओपन करायचं आणि जे आपले पहिल्या बीटमार्कपासून पुढचे फोटो आहेत त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. तर हे एकदम असं खतरनाक दिसतं आहे. तर लास्टपर्यंत आपले जेवढे फोटो आहेत काय त्याच्यावरती तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करायचा. तर तेवढं करून घ्या, मी सुद्धा करून घेतो. ओके, हां. तर भावांनो सगळीकडे तो इफेक्ट वगैरे मी लावून घेतलो आहे. आता विषय आपल्या व्हिडिओला करायचा एक्सपोर्ट. एकदम सोप्पा विषयावर एक्सपोर्टचं बटन ह्याच्यावरती क्लिक करायचं. इथं 1080 पुढे त्याच्यावरती क्लिक केलं की 1080 करा किंवा 720 करा, कोडिंगवर ठेवायचा. फक्त फ्रेम रेट फुल ठेवायची, क्वालिटीसुद्धा फुल ठेवायची. आणि नसेल तर रिड्यूस करून थोडं कमी केलं, इथं 7.3 किंवा 7 केलं तरी चालतं आहे, काही विषय नाही. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला का व्हिडिओला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचं. सेव्ह जो बटन येतं त्याच्यावरती क्लिक करायचं आणि नुसतं सेव्ह करायचं. सेव्ह होतंय, व्हिडिओ होतंय, सगळा खतरनाक. फक्त एक विषय करायचा, सबस्क्राईब मारायचं. कारण विषय कसा आहे, जर तुम्ही सबस्क्राईब मारलं तरच पुढचा विषय चांगला होतोय, म्हणजे जरा भारी वाटलं, म्हणजे सपोर्ट भेटतं थोडा, बाकी काही विषय नाही. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघताय, बघत चला, म्हणजे बघत नाही तुम्ही बघत चला. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. ओके, चला भेटू मग.